अगं आम्ही थोडं एवढंच ऐकलं बघ. अयोध्येकडच्या महिला एवढ्या कर्तबगार आहे म्हणे की फळं खाऊन मुलं जन्माला आणतात, फळं खाऊन. त्यावेळेस राम लक्ष्मण म्हणतात, राम म्हणतात लक्ष्मणाला, लक्ष्मणा हे प्रकरण आपल्याकडे फिरलं का? आपल्याच आईने फळं खाल्ले होते. पण लक्ष्मणा काय दादा, अरे आपल्या महिला एवढ्या कर्तबगार आहे हे जाऊ दे बाबा, पण इकडे तर आम्ही नवीनच ऐकलं काय, इकडं महिलांची गरजच नाही, जमिनीतूनच मुली बाहेर येतात. त्यावेळेस सीता राग, सखी लाजली, सीता रागावली म्हणे चतुरा की शिरोमणी, तो चतुराचा शिरोमणी, तो काहीच बोलू देणार नाही मला. अशा प्रकारची थट्टा मस्करी, आनंदाच्या भरामध्ये सगळा सोहळा, गजबजलेलं नगर. आणि सज्जनानो, एक दिवसची घटना. राजे दशरथ राजा जनकाला म्हणतात, राजा मी एक राजा आहे तुझ्यासारखाच, आणि प्रजा सांभाळणं माझा धर्म आहे, प्रजा सांभाळणं माझा धर्म आहे. मी किती दिवस राहणार इथं? त्यावेळेस राजे जनक उदास झाले. म्हणजे महाराज का तुम्ही एकटे थोडंच जाणार आहेत? तुमच्या सोबत तुमची 4 मुलंही जाणार, आणि 4 मुलांसोबत माझ्या 4 मुलीही जाणार. सगळं नगर सगळं खाली होईल. सगळं नगर खाली होईल. जाहीर झालं, उद्या सकाळी 5 वाजता सीता सासरी जाणार. जाहीर झालं. सज्जनांनो, हे ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस अख्ख्या नगरीमध्ये चर्चा, उद्या सकाळी जगन्माता सीता मिथिला नगर सोडून जाणार म्हणून सगळ्यांच्या सज्जनांनो डोळ्याला धागा लागला. का तर जी गुणी मुलगी असते ना, गुणी मुलगी, ती जर चालली ना, अख्खं गाव रडत असतं, अख्खं गाव. सज्जनानो, प्रत्येक मायबापाच्या जीवनातला हे प्रसंग आहे. एक दिवस मुलगी सासरी जाते ना, कधीच नाही रडणारा बाप असू द्या, कधीच नाही रडणार असू द्या, कधीच नाही. पण ज्यावेळेस कलेजा का टुकड़ा घर छोड़कर जाता है तब पिता सर पटक पटक के रोता. ज्यावेळेस मुलगी जाते ना सासरी, त्यावेळेस बाप आपटू आपटू रडतो. हे तुमच्या सगळ्यांचे अनुभव आहे. त्यावेळेस सीतामाई आपल्या 3ही बहिणी सोबत सुनैना मातेचं दर्शन घ्यायला येते. त्यावेळेस सर्वात इथे चित्र थोडं डोळ्यापुढे आणा, इथून दिसेल तुम्हाला. सगळ्यात पुढे उर्मिला आहे, त्याच्या पाठीमाग मांडवी आहे, त्याच्या पाठीमाग श्रुतकीर्ती आहे, त्याच्या पाठीमाग सीता आहे. उर्मिला पाया पडली, आशीर्वाद दिला, जा बाळा सुखाने संसार करा. सज्जनानो, मांडवी पाया पडली, तिला आशीर्वाद दिला. श्रुतकीर्ती पाया पडली, तिला आशीर्वाद दिला. पण ज्यावेळेस सीता पाया पडायला आली ना, सीता पाया पडायला आली ना, त्यावेळेस सज्जनानो सुनैना माता खूप रडू लागली. का? ही धरणी मातेची मुलगी होती, अतिशय लाडात सांभाळली होती, आणि कधीच तक्रार येऊ नाही दिलेली होती. अतिशय गुणी मुलगी होती. असं तसं राहत होती, दिन ते खात होती, जसं म्हणीन तसं वागत होती. चाललीस बाळा? हो आई, पण माझ्या बाबाला सांभाळ, माझ्या बाबाला सांभाळ आई. 2-4 दिवस झाले बघ माझे बाबा जेवले नाही, त्यांना सांभाळ, माझी नको काळजी करू आई. आणि सुनैना माता आपल्या मुलीला संदेश देते. मुलगी सासरी चालल्यानंतर
आपल्या आईनं काय शिकवावं आपल्या मुलीला याचं सुद्धा उत्तर रामायण. सास ससुर गुरु सेवा करेहु, 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 आनंदाने जा बाळा आणि आपल्या सासू सासऱ्याची सेवा कर. सेवा करेहु, सास ससुर गुरु सेवा करेहु. पदी उखला अनुसरेहु, पदी उखला अनुसरेहु, पदला अनुसरेहु, उखला अनुसरेहु. सास सेवा करेहु, ससुर सेवा करेहु, ससुर सेवा करेहु, ससुर सेवा आई शिकवते मुलीला, बाबा आपल्या सासऱ्याची सेवा कर. तुझ्या पतीला जसं अनुरूप वाटेल तसं राहा. कधी दुःख जर आलं ना संसारामध्ये तुझ्या बाळा, तर घरातला दरवाजा बंद करून आठवत बस. कधी संसारात दुःख जगाकडे मांडू नको. कोण शिकवताय? काय अपेक्षा असते मुलीला? अपेक्षा असते. 20-22 वर्षाची मुलगी बघून काय मागते तुम्हाला? काहीच मागत नाही ना महाराज. तरी मी प्रेम करते, भावावर प्रेम करते.